रसिक श्रोते हो नमस्कार. आकाशवाणीचे हे अकोला केंद्र आहे. सायंकाळची 7:30 होत आहेत. FM 102.4 मेगाहर्ट्झवरून प्रसारित करीत आहोत शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम किसानवाणी. किसानवाणी 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 हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी प्रगत योगाची वेधवाणी कृषी तंत्राची ही मंत्रवाणी किसानवाणी 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 किसानवाणी. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने प्रायोजित किसानवाणी या आपल्या सर्वांच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये सादर करते सूरज गोळे यांच्यासह मी संपदा ढोके आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. शेतकरी बंधू भगिनींनो, कार्यक्रमामध्ये आपण नित्याप्रमाणे जाणून घेणार आहोत आजचे बाजारभाव आणि त्याचसह आज प्रश्न तुमचे उत्तर आमचे या फोन इन कार्यक्रमामध्ये सेंद्रिय खत निर्मिती या विषयासह डॉक्टर प्रकाश घाटोळ, विस्तार कृषी विद्यावेत्ता तथा प्रभारी अधिकारी कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी शेतकरी बंधू भगिनींशी साधलेली हितगुज. तर शेतकरी बंधू भगिनींनो, ऐकत रहा आपल्या सर्वांचा आवडता कार्यक्रम किसानवाणी. किसानवाणी 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 किसानवाणी. अरे 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 क्या कर रहा है? इधर 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 हम बोल रहे हैं तेरे बीजू का. उतला बोल रहा है? हाँ, पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं? मतलब? देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है. और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था. पूछना अपने बड़े बुजुर्गों से, कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी. हाँ, माटी भी तंदुरुस्त और लोग भी. अरे पहली वाली बात कहाँ? पर अब तो सब यही डाले हैं. सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं. खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं. सच है? रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं. धूप में बाल सफेद नहीं किए हैं. हाँ. ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा. माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती. किसानवाणी 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 किसानवाणी. शेतकरी बंधू भगिनींनो, यानंतर कार्यक्रमामध्ये ऐकूया प्रश्न तुमचे उत्तर आमचे हा फोन इन कार्यक्रम. या कार्यक्रमासाठी आजचा विषय आहे सेंद्रिय खत निर्मिती आणि शेतकरी बंधू भगिनींच्या प्रश्नांना उत्तरे देण्याकरिता आमंत्रित तज्ज्ञ आहेत डॉक्टर प्रकाश घाटोळ, विस्तार कृषी विद्यावेत्ता तथा प्रभारी अधिकारी कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला. शेतकरी बंधू भगिनींनो, आपल्याला माहिती आहे की आपल्या शेतामध्ये आपल्या पिकांमध्ये अन्नद्रव्यांची कमतरता पूर्ण करण्यासाठी आपण शेतामध्ये खतांचा वापर करतो आणि त्यातल्या त्यात आजकाल आपण रासायनिक खतांचा उपयोग जास्ती करतो आहे, जेणेकरून आपल्याला उत्पन्न जास्त मिळावं. परंतु रासायनिक खत वापरत असता आपल्या काळ्या आईला इजा होते आहे, हानी होते आहे. आणि अशा वेळी सेंद्रिय खत हा एक उत्तम पर्याय पुढे आलेला आहे. सेंद्रिय खत वापरल्यामुळे न केवळ आपल्या पिकांमध्ये अन्नद्रव्यांची कमतरता पूर्तता होते, यासोबतच आपल्या मातीचे आरोग्यसुद्धा चांगले राहते आणि फक्त उत्पन्नामध्ये वाढ होत नाही, तर मातीच्या सुपीकतेमध्ये सुद्धा वाढ होते. आता या सेंद्रिय खताची निर्मिती कशी करावी याबद्दल आपल्याला काही प्रश्न असतीलच आणि याच प्रश्नांचे समाधान करण्यासाठी आज प्रश्न तुमचे उत्तर आमचे या कार्यक्रमामध्ये आकाशवाणी अकोला येथे आमंत्रित तज्ज्ञ आहेत डॉक्टर प्रकाश घाटोळ, विस्तार कृषी विद्यावेत्ता तथा प्रभारी अधिकारी कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला. आणि आपल्याला
पहिला संपर्कसुद्धा या प्रश्न तुमचे उत्तर आमचे मध्ये झालेला आहे, तो आपण घेऊयात सर. हां, नमस्कार. हॅलो. हॅलो हॅलो नमस्कार. आकाशवाणी अकोला येथे संपर्क झालेला आहे आपला. प्रश्न तुमचे उत्तर आमचे या कार्यक्रमासाठी. हा काय नाव आपलं? हा भानुदास मोतीराम घाटोळे, राहणार वांबेरी, तालुका तेल्लारा, जिल्हा अकोला. बरं, तर आज आपल्या प्रश्न तुमचे उत्तर आमचेचा विषय आहे सेंद्रिय खत निर्मिती आणि डॉक्टर प्रकाश घाटोळ सर आपल्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी आहेत. तर आपला काही प्रश्न असेल तर विचारू शकता. हा नमस्कार सर. हां, नमस्कार भाऊ, बोला. मी म्हटलं प्रकाश डॉक्टर, आपले सेंद्रिय खत निर्मिती जे आहे की नाही, हां हां, हाच विषय आहे आपला. बरोबर बरोबर. तर आता सेंद्रिय खत निर्मिती म्हणजे काय आणि ती कशी करावी आणि त्याचे शेतकऱ्यांना होणारे फायदे आणि तोटे याबद्दल माहिती पाहिजे आपल्याला. बरं, म्हणजे तुम्ही एकाच प्रश्नामध्ये सर्व विचारून घेतलं मला. हां? दादा बघा, आता सेंद्रिय खत म्हणजे काय, पहिला प्रश्न आपला, नाही का? हो, सेंद्रिय खत म्हणजे काय? आपल्या शेतामध्ये आपण जे काही आपलं धान्य काढतो, बियाणे काढतो, याच्या व्यतिरिक्त राहिलेलं जे काही पालापाचोळा आहे, पडीत आहे, तणस आहे, जे धसकट असतील, काही असतील, याच्यापासनं तयार केलेलं खत हो म्हणजे सेंद्रिय खत. आणि याच्यामध्ये जर का आपण रासायनिक खतांचा म्हणजे उदाहरणार्थ सिंगल सुपर फॉस्फेट किंवा युरिया किंवा याचा वापर न करता जैविक संवर्धने जी असतात, उदाहरणार्थ वेस्ट डिकम्पोजर, डॉक्टर PDKV अकोला यांनी तयार केलेले वेस्ट डिकम्पोजर किंवा S9 कल्चर किंवा या व्यतिरिक्त काही कल्चर जे असतील जे आपल्या सडवण्याच्या कामामध्ये, जी काही आपला गाडी कचरा आहे सडवण्याच्या कामामध्ये घेतला आणि त्याच्यापासून जर का खत तयार केलं तर त्याला म्हणतात सेंद्रिय खत. बरोबर आहे. आणि आता दुसरा प्रश्न काय होता आपला, त्याचे प्रकार किती आहेत? बरोबर, तयार करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत आणि प्रकारही आहेत. त्याच्यामध्ये आता पद्धतींमध्ये जर विचार केला तर आपण एक खड्डा पद्धत म्हणू शकतो आणि दुसरी आपण त्याला ढीक पद्धत म्हणू शकतो. बरोबर आहे. आणि प्रकार जर म्हणत असाल म्हणजे पद्धती जर म्हणत असाल तर त्याच्यामध्ये काय येतं की आपण नाडेप कंपोस्ट तयार करू शकतो, साधं सेंद्रिय खत तयार करू शकतो, त्याला कंपोस्ट खत म्हणतात, किंवा गांडूळ खत तयार करू शकतो, याला सुद्धा आपण सेंद्रिय खत म्हणू शकतो. सर मग आपण हे शेणखत जे आपलं असते हे सेंद्रिय खतामध्येच येते ना मग? हो हो, कोणचं? आपण शेणखतापासून आपल्या घरी शेणापासून तयार केलेलं आपला ज्या जनावरांच्या गाई गोठ्यामध्ये जे काही उरलेलं असतं त्याच्यापासून आपण जे खत तयार करतो, आपल्या खड्ड्यामध्ये टाकतो किंवा त्याचा ढीक तयार करतो, त्याला सुद्धा सेंद्रिय खत असे म्हटले जाते. काही प्रश्नच नाही. बरोबर. हा, तर आता तुमचा पुढचा प्रश्न आहे सेंद्रिय खत कसे तयार करावे चांगले. हो, आता आपण थोडंसं याच्याशी संबंधित बोलू. फक्त सेंद्रिय खत, गांडूळ खताबद्दल आपण बोलू नये आता सध्या. सेंद्रिय खत कसं तयार करायचं? मग आता सेंद्रिय खत तयार करण्याकरता आपल्याला सामुग्री काय काय लागेल? बरोबर. तर सर्वात पहिले आपल्या शेतामध्ये गोळा केलेला पालापाचोळा, त्याच्यामध्ये तुमचं सगळं आलं, तण आलं, तणाचा तण काढल्यानंतर जे हे राहते ते पण आलं, त्याच्यासोबत सोबत धांडे असतील, धसकट असतील, तुराट्या असतील, पराठ्या असतील, कुटार असेल, मुगाचं असेल, सोयाबीनचं असेल, त्यासोबत सोबत कुठलेही कुटार असो, मक्याचं असो की कशाचे असो, ते सगळं जे आहे ते सगळं एका ठिकाणी गोळा करून आपल्याला ठेवायचं आहे आणि त्याच्यापासून आपल्याला सेंद्रिय खत तयार करायचं आहे. आता सर्वात पहिली पायरी काय आहे किंवा मूलभूत आपल्याला तिथे काय तयारी करायची आहे सेंद्रिय खत तयार करताना? आता सेंद्रिय खत जर आपल्याला तयार करायचं आहे तर सर्वात पहिले आपल्याला सावलीची जागा बघायची आहे. आपल्या इथे जवळपास 12 तास दिवस असतो, तर त्या 12 तासामध्ये जवळपास 9 ते 10 तास आपल्याला तिथे सावली असली पाहिजे. बरोबर. एक. दुसरं,
तिथे जवळपास पाण्याचा स्रोत असला पाहिजे, म्हणजे तुमची बोरवेल म्हणा किंवा विहीर म्हणा किंवा अजून तुमची पाईपलाईनचा एखादा तिथे आउटलेट असलं पाहिजे, जेणेकरून त्याला आपल्याला पाण्याची नेहमी पाणी, आता उन्हाळा आहे त्याच्यामुळे बाष्पीभवनाचा वेग जास्त असतो, तर त्याच्यामध्ये आपल्याला जी नमी कायम ठेवावी लागते त्याच्याकरता आपल्याला पाणी देणे आवश्यक असते. बरोबर. हां, तर आता बघा आपला जो मटेरियल आलेला आहे त्याच्यासोबत आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ निर्मित वेस्ट डिकम्पोजर हे पण सुद्धा आपल्याला आणायचं आहे. आपल्याजवळ जर का 1 टन काळी कचरा असेल, साधारणतः आपल्याजवळ 1 बैलबंडी भरेल एवढा जर काळी कचरा असेल, म्हणजेच तो 1 टन होतो जवळपास, तेवढा कचरा असेल तर तेवढ्याकरता आपल्याला 1 लिटर वेस्ट डिकम्पोजर लागेल. 1 ट्रॉली जर मटेरियल असेल तर त्याला आपल्याला 2 लिटर लागेल. त्या एका ट्रॉलीमध्ये जवळपास 2 टन आपल्याला मटेरियल मिळतं. या दृष्टिकोनातून आपण ते आणायचं आहे. आणि मग आता सर्वात पहिले काय करायचं, तिथला जो हे आहे आपण जी जागा निवडलेली आहे सावलीतली, त्या सावलीतल्या जागेवरती थोडंसं पाणी मारून त्याच्यावरती शेण पाण्याचा पुन्हा मारा करायचा, ते स्वच्छ करायचं. आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला सर्वात महत्त्वाचं काय करायचं आहे की 6 फूट रुंद आणि तुमचा जो मटेरियल असेल तेवढं लांब. रुंदी महत्वाची आहे, लांबी महत्वाची नाही. रुंदी 6 फूटच हवी. 6 फूट याच्याकरता हवी आहे की मनुष्य एका साईडने 3 फुटापर्यंत काम करू शकतो आणि दुसऱ्या साईडने 3 फुटापर्यंत काम करू शकतो. म्हणजे त्याच्यात आपल्याला उतरायची गरज राहत नाही, त्या ढिगावर चढायची गरज राहत नाही किंवा त्या खड्ड्यामध्ये उतरायची गरज राहत नाही. असं का उतरू का नाही, तर सर्वात महत्त्वाचं असं आहे की आपण तिथे जर उतरलो त्याच्यावरती दाब पडतो आणि ते कंप्रेस होते. त्या कंप्रेसमध्ये पाणीसुद्धा जात नाही, कंप्रेस मटेरियलमध्ये पाणी जात नाही, तिथे जीवाणू जात नाहीत आणि ते तसं आपल्याला पुन्हा काढावं लागते. त्याच्यामुळे तिथे पाय न देता आपल्याला तिथे वजन न देता काम करायचं असते. बरोबर आहे. हां, बरं. मग आता पहिलं आपण सर्वात पहिले काय केलं, स्वच्छ केलं, त्याच्यावर शेणा मातीचं पाणी मारलं. आता आणि त्याच्यावरती 2-2 विटांचा थर केला. हे आपण ढीग पद्धतीचा वापर करतोय. पहिले ढीग पद्धती हे करू आपण, नंतर मग खड्डा पद्धतीमध्ये जाऊ. आता ढीग पद्धतीमध्ये आपण म्हणजे आपण जे पाणी आहे शेणा मातीचं पाणी मारलेलं आहे. आता काय करायचं की बरोबर 6 फुटाच्या अंतरावरती 2-2 विटांचा थर टाकायचा आणि त्याच्यामध्ये आपलं मटेरियल जे आहे आपल्याजवळ, ते मटेरियल जर का आपण पाण्यात बुडवून टाकू शकलो तर फार चांगलं. किंवा पाण्याची एवढी व्यवस्था नसेल किंवा आपलं जर एवढं मोठं हे नसेल, सामुग्री नसेल त्याला भिजवून टाकण्यापुरती, तर मग काय करायचं, पहिले फक्त आणि फक्त 10 ते 15 सेंटीमीटरचा थर, एवढा थर त्या सेंद्रिय पदार्थांचा, म्हणजे आपले जे काही पाला पाचोळा वगैरे आपण गोळा केलेलं असेल त्याच्यात. आणि त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाच्या 2 गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहे की करंगळीपेक्षा जाड त्याच्यामध्ये काळी आली नाही पाहिजे. बरोबर आहे, कारण तिला सडायला वेळ लागतो. बरोबर आहे. आणि दुसरं असं आहे की आपला याच्यामध्ये थोडेसे हिरवे पानं, आपला जो जर का आपल्या बांधावर किंवा आपल्या जवळपास गिरीपुष्प असेल तर गिरीपुष्पाचा पाला हा त्याच्यामध्ये टाकणे अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे समजा 90% आपल्याजवळ तो पाला असेल, आपला पालापाचोळा असेल आणि 10% जर का आपण त्याच्यामध्ये हा हिरवळीचा पाला टाकू शकलो किंवा आपल्या शेतामधलं जे तण आहे ते थोडंसं हिरवं असेल तर ते आपण टाकू शकलो, तर ते पाणी धरून ठेवण्याकरता आणि सडण चांगली होण्याकरता मदत करतं. बरोबर आहे. हा, मग आता हा आपण 10 ते 12 सेंटीमीटरचा थर टाकला, त्याच्यावरती चांगल्या प्रकारे पाणी मारून घ्यायचं. त्याच्यावर थाप मारल्यानंतर आपल्या तोंडावर पाणी उडेल किंवा पाणी असं आपल्या थापीमुळे उडेल एवढं पाणी त्याच्यावरती टाकायचं. ते टाकल्यानंतर आता आपल्याला तयार करायचं आहे मातृकल्चर. आता मातृकल्चर तयार करण्याकरता काय करायचं आहे, तर 100 लिटर पाणी घ्यायचं, 1 लिटर आपलं वेस्ट डिकम्पोजर घ्यायचं, त्याच्यामध्ये 3-4 दिवसा आधीचं शेण, शिळं शेण ते टाकायचं 2 टोपले
आणि 1 टोपलं आपल्या शेतातली माती टाकायची. हम्म. ते मिक्स करून घ्यायचं पूर्ण. आता त्यातलं 10 लिटर पाणी आपल्या एका बकेटमध्ये घ्यायचं, त्या शेणाचं, त्या मातृकल्चरचं, बरोबर आहे. हा, आणि आपण जो 10 ते 12 सेंटीमीटरचा थर टाकला, त्याच्यावर पाणी टाकलं, त्याच्यावरती हा आपला 10 लिटरचा सडा आपल्या फड्यानी किंवा मग्ग्यानी टाकून घ्यायचा. बरोबर बरोबर. हा, मग आता दुसरा थर त्याच्यावर पुन्हा टाकायचा, पण त्याच्या आधी एक विसरायचं नाही. ते असं की आपल्या शेतातली 2 टोपले माती आपण मातृकल्चर टाकल्यानंतर त्या पूर्ण थरावर पुन्हा फैलवायची, आणि त्याच्यानंतर दुसरा थर टाकायचा. दुसरा थरही तेवढाच टाकायचा, 10 ते 12 सेंटीमीटरचा. असं करत करत आपले 7-8 जर आपले थर झाले तर त्याच्या उंची बरोबर आपली 3 फुटापर्यंतची उंची होते. आणि शेवटच्या थराला थोडीशी माती जास्त टाकायची, आणि जे कल्चर आहे मातृकल्चर ते सुद्धा थोडंसं जास्त वापरायचं, आणि ॲज इट इज सोडून द्यायचं. आणि त्याच्यावरती आपल्याजवळ जर का गोणपाट असतील तर गोणपाट टाकायचे ओले करून. आणि आता उन्हाळा खूप झाला आहे. आज आपल्या इथे जवळपास 44 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे. काल 44.2 होतं अकोल्याचं, आज 44 आहे. म्हणजे बाष्पीभवनाचा वेग खूप जास्त झाला आहे. हा, तर त्याच्याकरता आपल्याला त्या त्या याच्यामध्ये आपल्या ढिगामध्ये जवळपास 60 ते 70% ओलावा निर्माण राहील असं पाणी देत राहायचं आहे. त्याच्याकरता रोज सकाळ किंवा संध्याकाळी दोन्ही वेळेस पाणी देणे आवश्यक आहे. पण पाणी देताना काळजी करायची की 5 हॉर्स पॉवरची मोटर लावायची आणि त्याचा पाईप पूर्ण त्याच्यावर पकडायचा, हे चुकूनही करायचं नाही. आपला अर्धा हॉर्स पॉवरची मोटर असेल तर त्याने तुम्ही पाईपाने पाणी देऊ शकता किंवा झारीने पाणी द्या, आणि त्याचा जवळपास आपल्याला समजते की आता हे पाणी वाहायला सुरुवात झाली आहे, त्याच्यातून पाणी वाहून गेलं नाही पाहिजे, ते तिथल्या इथंच मुरलं पाहिजे त्यातल्या त्यात. असं केलं तर तुमचं जवळपास 90 ते 120 दिवसामध्ये चांगलं खत तयार होते. आणि आता खत चांगलं तयार झालं याचं तुम्हाला कसं ओळखायचं, तर आता खत चांगलं झालं तर त्याची दुर्गंधी निघून जाते, त्याला दुर्गंधी येत नाही. दुसरं, ते तपकिरी ते डार्क काळ्या कलरचं तयार होते. आणि तिसरं, अशी आपली भुसभुशीत होते, म्हणजे चहाची पत्ती कशी असते आपली तसं भुसभुशीत होते. असं हे असं ओळखायचं नरम होते ते. हा, आणि समजा जर का आपल्याला असं वाटलं की बा हे आपल्यातलं 75% आता हे बसलं आहे, म्हणजे जो ढीग आहे आपला तो 3 फुटाचा 2 फुटावर गेला किंवा 1 फुटावर आला, म्हणजेच आपलं खत पूर्णपणे तयार झालं, त्याचा दुर्गंधी येऊन नाही राहिली. मग अशा वेळेस ते शेणखत आपलं तयार झालं असं समजायचं, आणि आता आपल्या शेतामध्ये टाकायला आपण तयार आहोत असं समजायचं. सर, तुम्ही सविस्तर आणि डिटेल माहिती सांगितली याबद्दल सर तुमचा फार आभारी आहोत. आपल्या प्रश्नाचं समाधान झालं असेल अशी अपेक्षा. धन्यवाद भाऊ. धन्यवाद. सर, खरं तर या प्रश्नानंतर आपला आजचा जो विषय आहे सेंद्रिय खत निर्मिती, याबद्दल अगदी विस्तृतपणे खरं तर हितगुज झालेलीच आहे आपल्या शेतकरी बंधूशी. अगदी सेंद्रिय खत म्हणजे काय, त्याचे प्रकार कुठले आणि त्याची निर्मिती कशी करावी याबद्दल सविस्तरपणे आपण सांगितलेलंच आहे. यानंतर जर विचारायचं झालं तर आपल्या सेंद्रिय खतांमध्ये आपल्याला मूल्यवर्धन करता येतं का, आणि जर होय तर ते कसं? बघा, आता आपला प्रश्न अतिशय असा मला वाटतं की शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा विषय आहे. मूल्यवर्धित फायदा होऊ शकेल का? एक संपर्क होतोय सर आपल्याला, तो घेऊया. बरं, घ्या. हॅलो, नमस्कार. आकाशवाणी अकोला येथे संपर्क झालेला आहे आपला. बरोबर मॅडम. काय नाव आपलं? माझं नाव बळीराम पाटील आहे मॅडम. बरं, तर बळीराम भाऊ कुठून बोलत आहात आपण? आपण बुजुर्गून बोललो ना. अच्छा, तर आजच्या आपल्या प्रश्न तुमचे उत्तर आमचे या कार्यक्रमाचा सेंद्रिय खत निर्मिती असा विषय आहे, आणि डॉक्टर प्रकाश घाटोळ सर आपल्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी स्टुडिओमध्ये उपलब्ध आहेत, तर आपण आपले प्रश्न त्यांना विचारू शकता. बरं. हॅलो. हा, बोला दादा. म्हटलं कसं काय ते खताविषयी सांगा आम्हाला, कसं काय बनायचं. बघा, आपण सेंद्रिय खत जे आहे ते पालापाचोळा वगैरे याच्यापासून तयार करू शकतो.
जर बर. तुम्ही आतापर्यंत आमचं जर का हे जे आहे आकाशवाणीवर तुम्ही ऐकलं असेल त्याच्यामध्ये आपण तुम्हाला पूर्णपणे दिलेलं आहे बरं. परंतु आता समजा सेंद्रिय खत तुम्ही तयार केलेलं आहे, परंतु त्याचं मूल्यवर्धन कसं करायचं, म्हणजे त्याच्यामध्ये जीवाणूंची संख्या कशी वाढवायची जेणेकरून आपला जास्तीत जास्त त्या कमी शेणखताचा जास्त फायदा कसा होईल या दृष्टीतून आपल्याला विचार करायचा आहे. हां, तर त्याकरता आपल्याला काय करायचं आहे, आपलं शेणखत तयार झालं आहे असं आपल्याला माहीत आहे. आपलं शेणखत तयार झालं तर त्याच्यामध्ये आपल्याला काय काय टाकायचं आहे. सर्वात पहिले आपल्याला टाकायचं आहे ट्रायकोडर्मा, त्याच्यानंतर टाकायचं ट्रायकोडर्मा टाकायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला ॲझोटोबॅक्टर टाकायचं आहे. त्याच्यानंतर PSB टाकायचं आहे. PSB ॲझोटोबॅक्टर म्हणजे काय, नत्र स्थिर करणारे जीवाणू. PSB म्हणजे फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया, म्हणजे ते पण एक प्रकारचा स्फुरद विरघळविणारे जीवाणू असतात. आणि तिसरा आहे KMB म्हणजे पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया, म्हणजे हे काय करतात, जो जमिनीमध्ये पालाश आहे त्याला चालतं करतात, त्या झाडांच्या मुळांपर्यंत पोचविण्याचं काम करतात. आणि जर का तुमच्या शेतीमध्ये होमणी अळीचा प्रादुर्भाव, जी पांढरी अळी असते, तुमच्या भाषेत कावळ्याचं भातकं, बरोबर आहे, ते पांढरी अळी असते की नाही, ती जर असेल तर तिथे आपल्याला मेटॅरिझम ॲनिसोपोली या आपल्या म्हणजे जैविक बुरशीनाशकाचा सुद्धा आपल्याला उपयोग करायचा असतो. आता या सर्वांचा उपयोग करताना आपल्याला काय करायचं आहे, 1 ट्रॉली म्हणजे 2 टन जर का आपलं मटेरियल असेल, आपलं शेणखत तयार असेल, तर 2 लिटर प्रति ट्रॉली किंवा प्रति 2 टन मटेरियलमध्ये म्हणजे आपल्या शेणखतामध्ये मिसळायचं. आता याची मिसळण्याची पद्धत कशी हे तुम्ही मला विचाराल. आपलं शेणखत तयार झालेलं आहे, शेणखत आपण आपल्या सावलीमध्ये ठेवलेलं आहे, त्याच्यावरती थोडंसं पाणी मारायचं. त्या पाण्यामध्ये आपलं हे जे आम्ही जेवढे कल्चर सांगितलेले आहेत तुम्हाला, जीवाणू संवर्धने सांगितलेली आहेत, ती सगळी टाकायची. आणि त्याला आपण जसा आपला सिमेंट गिट्टी आणि गिट्टी वाळूचा वगैरे माल कसा तोडतो आपण, तसा ते तोडून घ्यायचा, त्याच्यावर पुन्हा थोडंसं पाणी मारायचं आणि ते 3 ते 4 दिवस आपल्या सावलीमध्ये आपलं जिथे आपलं साठवलेलं सेंद्रिय खत आहे तिथेच राहू द्यायचं आणि त्याच्यानंतर 3 ते 4 दिवसांना आपल्या शेतामध्ये वापरायचं. याच्यामुळे काय होईल की तुमच्या शेतामध्ये प्रत्येक प्रकारची बुरशी, जैविक बुरशीनाशके आणि स्फुरद विरघळणारे जीवाणू, पोटॅशियम मोबिलायझिंग बॅक्टेरिया, त्याच्यानंतर नत्र स्थिर करणारे बॅक्टेरिया आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ट्रायकोडर्मा, जी की मुळकूज रोग किंवा मर रोग ह्या ज्या बुरशांमुळे तयार होते त्या बुरशींवरती जगणारी ही बुरशी आहे. या सर्वांचा सूक्ष्म जीवाणू त्या जमिनीमध्ये, तुमच्या जमिनीमध्ये एकसारखे पसरतील आणि त्याच्यापासून तुमची सुटका होईल. त्यामुळे आपल्याला हे असं मूल्यवर्धन करणे गरजेचं आहे. तर भाऊ, आपल्या प्रश्नाचं समाधान झालं असेल अशी अपेक्षा. आकाशवाणी अकोला येथे संपर्क केल्याबद्दल धन्यवाद. हो मॅडम, धन्यवाद. तर आपला मूल्यवर्धनाबद्दलचा जो प्रश्न होता त्याचंही उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे सर. यानंतर आपल्या शेतकरी बंधू भगिनींना असा प्रश्न पडेल की रासायनिक खत सहजरित्या उपलब्ध असताना आपण सेंद्रिय खताची निर्मिती का करावी, त्याची निवड का करावी? ज्याप्रमाणे आपण शेती करायला शिकलो किंवा आपले पूर्वज शेती करायचे, तेव्हा आपल्या शेतामध्ये आपल्या घरी जेव्हा 3-3 गाई म्हशी किंवा 4-4 बैलजोड्या राहायच्या, तेव्हा 100% आपल्या शेतामध्ये आपले पूर्वज चांगल्या प्रकारे सेंद्रिय खत टाकायचे. त्यांना त्या पद्धतीत माहीत होतं नव्हतं हा प्रश्न वेगळा आहे, परंतु ते सेंद्रिय खत टाकायचेच. त्याच्यामुळे आपल्या जमिनीची पोत, आपल्या जमिनीमधला कर्बनत्राचा गुणांक जो होता तो मेंटेन राहायचा, तो म्हणजे सुधारित राहायचा. त्याच्यामुळे आपल्या रासायनिक खतांची मात्रा जी आपण देत होतो ती चांगल्या प्रकारे आपल्या पिकांना मिळत होती आणि त्याच्यामुळे त्यांचं उत्पादन जास्त वाढत होतं.
परंतु आता आपल्या इथे काय झालेलं आहे की कुठल्या ना कुठल्या कारणामुळे का होईना पण आपण आता गाई म्हशी पाळण्याचा, बैलांची जोडी ठेवण्याचा थोडासा अट्टहास करत नाही आहोत आणि त्याच्यामुळे आपण सेंद्रिय खतांचा मारा आपल्या शेतीमध्ये कमी करायला सुरुवात केलेली आहे झालेला आहे. मागच्या 10-12 वर्षांमध्ये तर इतकं लयास गेलेलं काम आहे की आपण फक्त रासायनिक खतांवरती अवलंबून आहोत. परंतु फक्त रासायनिक खतं जर आपण उपयोगात आणले तर आपल्या जमिनीमधील सूक्ष्म जीवाणूंची संख्या अतिशय म्हणजे लोप पावू शकते. जर का ती लोप पावली तर आपल्या जमिनीमध्ये उपलब्ध असलेला रासायनिक खतांनी केलेला मारा तो सुद्धा आपल्या झाडांना भेटू शकणार नाही, कारण आपण ते केमिकलच्या फॉर्ममध्ये टाकतो आहे आणि त्याचं कन्व्हर्शन होऊन आपल्या झाडांपर्यंत पोचवण्याचं काम फक्त आणि फक्त सूक्ष्मजीवच करू शकतात. आपल्यासारखा मोठा प्राणी करू शकत नाही, हे लक्षात घ्या. त्यामुळे आपल्या जमिनीमधील सूक्ष्मजीवाणूंची संख्या जितकी जास्त वाढवता येईल तितकी वाढवायचा आपण प्रयत्न केला पाहिजे. त्यासोबत कर्ब, आपल्या जमिनीमध्ये कर्बाचं प्रमाण हे चांगलं असलं पाहिजे. ज्या जमिनीचा कार्बन, ज्याला आपण म्हणतो सेंद्रिय कर्ब जो आहे, जो 0.5च्या वरती असेल तरच ती जमीन चांगली मानल्या जाते. किमान जर जिचा सेंद्रिय कर्ब जर 1च्या वर असेल तर म्हणजे ती सर्वात चांगली जमीन मानल्या जाते आपल्या इथे. परंतु आपल्या इथे आज आम्ही पाहतो आमच्या लॅबोरेटरीमध्ये जे काही सॅम्पल येतात त्यामध्ये आम्हाला जास्तीत जास्त 0.25 ते 0.38, 0.40पर्यंत आम्हाला सेंद्रिय कर्ब मिळतो. म्हणजे आपण आपल्या जमिनी आता लयास नेऊन राहिलो. तर त्या असं न करता आपल्या मुलाबाळांना आपण जेव्हा शेती हँडओव्हर देऊ तेव्हा ती शेती पूर्णपणे मृत झालेली नसावी, म्हणून सेंद्रिय खतांचा वापर करणे अत्यंत गरजेचं आहे. बरोबर. थोडक्यात शेतीची शाश्वती जर आपल्याला टिकवायची असेल तर आपल्याला मातीची सुपीकतासुद्धा जपणं गरजेचं आहे आणि हे शक्य होणार आहे सेंद्रिय खताच्या वापरामुळे. अगदी बरोबर सर. तर आज आपल्या प्रश्न तुमचे उत्तर आमचे या कार्यक्रमामध्ये सेंद्रिय खत निर्मिती या विषयीचे शेतकरी बंधू भगिनींच्या मनातील जे काही प्रश्न होते त्याचे अगदी विस्तृतपणे सविस्तरपणे उत्तर देऊन आपण त्यांच्या समस्यांचे निराकरण केले आहे सर. तेव्हा आपण आज आकाशवाणी अकोला येथे आलात आणि आपल्या शेतकरी बंधू भगिनींना त्यांच्या मनातील प्रश्नांना समाधान दिले, त्याबद्दल आकाशवाणी अकोलातर्फे आणि आपल्याला ऐकत असलेल्या सर्व शेतकरी बंधू भगिनींतर्फे मी आपले आभार मानते. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. अकोला आकाशवाणीने मला जी संधी माझ्या शेतकरी बांधवांपर्यंत बोलण्याची संधी जी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी आकाशवाणी अकोलाचे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. तर शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण ऐकलात प्रश्न तुमचे उत्तर आमचे हा फोन इन कार्यक्रम. विषय होता सेंद्रिय खत निर्मिती आणि शेतकरी बंधू भगिनींच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी आकाशवाणी अकोला येथे आमंत्रित तज्ज्ञ होते डॉक्टर प्रकाश घाटोळ, विस्तार कृषी विद्यावित्ता तथा प्रभारी अधिकारी, कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरीला. हरी आता आपल्या सर्वांना सांगतील आपल्या यशाचं रहस्य. माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता. ते कसं? बस जेव्हा काही समस्या असेल तेव्हा लगेच लावा हा नंबर 1800-180-1551. हा कोणाचा नंबर आहे भाऊ? शेतकरी कॉल सेंटरचा, जिथे तज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच. अहो भाऊ, तज्ञ सारा वेळ थोडाच मिळणार आहे. नक्की मिळेल हो भाऊ. वर्षाचे 365 दिवस मिळेल, ते देखील सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत. पण भाऊ, जास्त वेळ बोलू तर पैसे खूप लागतील. अजिबात पैसे नाहीत. मोबाईलनं किंवा दुसऱ्या फोननं शेतकरी कॉल सेंटरला मोफत कॉल करा. सल्ल्याचेही पैसे नाहीत. 16 आणि खरं. शेतकरी बंधूंनो, शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात कोणत्याही फोननं राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1800-180-1551 वर मोफत संपर्क साधा. शेतकऱ्यांचा मित्र शेतकरी कॉल सेंटर. शेतकरी बंधू भगिनींनो, कार्यक्रमामध्ये यानंतर वेळ झालेली आहे बाजारभाव जाणून घेण्याची. तेव्हा कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला
यांच्याकडून प्राप्त. जाणून घेऊया आजचे बाजारभाव. हे बाजारभाव कमीत कमी ते जास्तीत जास्त अशा स्वरूपाचे असतील. ज्वारी लोकल 1800 ते 2400 रुपये, आवक 23 क्विंटल. गहू लोकल 2405 ते 3200 रुपये, आवक 329 क्विंटल. गहू शरबती 3000 ते 3650 रुपये, आवक 120 क्विंटल. तूर 6000 ते 7555 रुपये, आवक 476 क्विंटल. हरभरा 5010 ते 5970 रुपये, आवक 578 क्विंटल. आणि सोयाबीन 3600 ते 4265 रुपये, आवक 293 क्विंटल. तर शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण जाणून घेतले कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला यांच्याकडून प्राप्त आजचे बाजारभाव. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. तर शेतकरी बंधू भगिनींनो, याचसह आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी याला निरोप देण्याची वेळ सुद्धा जवळ आलेली आहे. आपल्याला कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या सर्व प्रतिक्रियांचे मनापासून स्वागत. आपण आपल्या प्रतिक्रिया पत्रांद्वारे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. तेव्हा सादर करते सूरज गोळे यांच्यासह मी संपदा ढोके आपली रजा घेते. नमस्कार. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. रसिक श्रोते हो, आताच आपण ऐकलात किसान वाणी हा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम. कधी आसपास कोणीच नसतं तेव्हा ती असते. जेव्हा भीतीचं काहूर उठतं तेव्हाही ती असते. कधी खडतर जीवन प्रवासामुळे मन विषण्ण होतं तेव्हाही ती असते. आपल्या आसपास अगदी हातभर अंतरावर ती असते. तिचे सूर असतात आणि मग उरतो फक्त आनंद. आकाशवाणी अकोला केंद्र, लोकहितवर्धिनी, लोकहितकारिणी. आकाशवाणी. उस मुल्क की सरहद को कोई छू नहीं सकता, जिस मुल्क की सरहद की निगहबान है आंखें. सरहद्दीवर लढतो आहे जो, आपलं कर्तव्य पालन करतो आहे तो. त्याला नाही परवा कोसळत्या बर्फाची, धुमसत्या वादळांची. त्याला नाही तमा कोणत्याही संकटाची. धन्य आहे ती माता जिने आपल्या वीर पुत्राला मातृभूमीसाठी जन्म दिला. रसिक श्रोते हो, यानंतर आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून ऐकूया राष्ट्रीय मराठी बातम्या.